हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे मँगो केक, तो पण रव्यापासून, म्हणजेच रवा मँगो केक. ठीक आहे. तर इथे मी रवा घेतला आहे 1 कप. तो आधी आपण मिक्सरला थोडंसं ग्राइंड करून घेणार आहे, कारण आपल्याला तो बारीक रवा एकदम पाहिजे, तो फ्लफीनेस त्याच्यात आला पाहिजे असा. ठीक आहे. तर म्हणून आपण थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे त्याला, लाईक थोडासा पावडरसारखा. ओके. आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तर इथं मी बरोबर 1 कप आपला रवा आहे तो घेतला. इथं थोडासा वरती एक्स्ट्रा घेतला तरी काही हरकत नाही. ठीक आहे. आणि इथं घेणार आहे 1/2 कप साखर. ठीक आहे. तर गोड तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर ही पण मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे, त्याची आपण पावडर करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. ओके. तर इथं आपली ही शुगरची पावडर रेडी झालेली आहे. आयसिंग शुगर पण याला आपण बोलू शकतो म्हणजेच. आणि याच्यामध्ये ॲड करणार आहे 1/4 कप दही. आणि त्याच कपमध्ये आपण घेणार आहे 5 टेबलस्पून ऑइल. ठीक आहे. तर इथे सनफ्लावर ऑइल घेतलेलं आहे. जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकता, बट त्याला स्मेल वगैरे कशाचा नाही पाहिजे. म्हणजे सरसोचं तेल वगैरे असतं त्याला कसं वास वगैरे येतो तेलाचा, तसं सनफ्लावरचं जे तेल असतं ना, एकदम लाईटली असतं, त्याला कसलाच असा स्मेल नसतो, एकदम फ्रेश असतं ते. तर ते घ्यायचं आहे. आणि आपण ही शुगर, दही आणि हे तेल मिक्स करून घेणार आहे. नंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपला हा रवा. आणि हा रवा ॲड केल्याच्या नंतर आपल्याला रव्याला राईज करण्यासाठी आपण एक अर्धा पाऊण तास तसंच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मँगोचा पल्प असं ॲड करणार आहे नंतर लास्टला. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचे, रव्याला ठेवायचं आहे राईज करायला. ठीक आहे. तर एक अर्धा तास राईज करून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर पाहू शकता अर्ध्या तासाच्या नंतर एवढा थिक झालेला आहे. ठीक. आपण याच्यामध्ये अजून मिल्क पावडर ॲड करणार आहे, कारण आपण याच्यामध्ये दूध मिक्स करणार नाही, कारण दुधाची गरज नाही आहे. कारण ज्यावेळेस आपण मँगोचा पल्प ॲड करणार आहे ना, त्याच्यामध्ये त्याचा जो ज्यूस निघणार आहे त्याच्यानेच आपला तो केक पूर्ण त्याची क्वांटिटी अशी थोडीशी लिक्विडी होणार आहे. म्हणजेच आपल्याला दूध ॲड करायची गरज नाही, कारण आपण जर दूध ॲड केलं तर आपला केक एकदम असं पातळ होऊ शकतो. म्हणजे बॅटर त्याला राईज व्हायला खूप वेळ लागणार आणि जास्त वेळ तो बेकिंगला घेणार. ओके. तर इथं मी 1 मँगोचा पल्प घेतलेला आहे. तो मँगो जवळजवळ 400 ग्रॅमचा आहे, बट त्याच्यातल्या फक्त मी 2 ते कट केलेले आहे, त्याचाच फक्त पल्प घेणार आहे 1/2 कप. ठीक आहे. तर मेजरमेंटप्रमाणे आपण पल्प घेणार आहे 1/2 कप. ठीक आहे. तर इथं पाहू शकता एकदम छान असा कोणता मँगो होता, तो राजापुरी काहीतरी मँगो होता. ठीक आहे. खूप छान टेस्टी आणि गोड पण आहे. आणि त्याचा पल्प पण पाहू शकता किती थिक आहे. अशा प्रकारे आपण हे आता मिक्स करून घेणार आहे, मिल्क पावडर आणि मँगोचा पल्प. आणि लास्टला ॲड करणार आहे, जर आपल्याला व्हॅनिला एसेन्स ॲड करायचं असेल तर करू शकता, किंवा मँगोचा जो एसेन्स येतो किंवा इमल्शन येतं, कलर आणि फ्लेवर दोन्ही एकत्र येतं, ते पण आपण ॲड करू शकतो. बट इथं ओरिजिनल कलर खूप छान आलेला आहे, तर तो तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे. हा आहे बेकिंग पावडर, आपल्याला घ्यायचं आहे 1 टेबलस्पून. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा 1 टेबलस्पून आहे, त्याच्यामध्येच 1/2 टेबलस्पून त्याचा अर्धा सर्कल आहे आतला, तो आपण बेकिंग सोडा घेणार आहे. ओके. तर हा आहे बेकिंग सोडा. ठीक आहे. तर मी पॅकेटमधलाच आणला होता, म्हणून तो मला एका डब्यामध्ये असे 2 पॅकेट एकाच प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवते मी स्टोअर करून, आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस तो यूज करू शकतो. बट
मार्केटमध्ये डब्यातला पण भेटतो. ठीक आहे. तर हा आहे आपला हार्ट शेपचा टीन. तर त्याला मी ऑइलनं ग्रीस करून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जो बटर पेपर आहे तो आपण ॲड करणार आहे आणि नंतर आपण साईडून पण त्याला बटर पेपरनं कवर करणार आहे, जेणेकरून आपला स्पॉन्ज आपण मी गरमच सर्व स्पॉन्ज गरमच काढते. त्याच्यामुळे बटर पेपर लावल्याचा बेनिफिट तो होतो की आपण वेस्टेज काही जात नाही आणि वेळ वाचतो आपला. कारण आपण जर ज्यावेळेस स्पॉन्ज असतो तो टीनमध्येच ठेवला तर त्याला थंड होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि जर आपण गरम काढला आणि रूम टेम्परेचरवरती ठेवला तर 5 ते 10 मिनटामध्ये आरामात तो थंड होतो. ठीक आहे. तर आपण हे बॅटर आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे पोर करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये केकच्या टीनमध्ये. बटर पेपरच्या जागी तुम्ही पार्चमेंट पेपर किंवा इको बेक पेपर असतो ना तो पण यूज करू शकतो. इको बेक पेपरला काय होतं तर आपण त्याला रियूज करू शकतो, ह्याला रिटर्न यूज करू शकत नाही, एकदाच यूज करायचा. बट हा रिजनेबल प्राईजमध्ये असतो. 1 किलोचा पॅकेट काहीतरी 100 रुपीजला येतो. तर जे डेली बेकिंग करतात त्यांच्यासाठी हा बेनिफिट आहे. तर खूप सारे पेपर येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर थोडंसं टॅप करायचं आणि आपण तवा गरम करायला ठेवणार आहे आणि तव्यामध्ये आपण डायरेक्ट बेक करणार आहे. ठीक आहे. तुमच्याकडे ओव्हन असेल, OTG असेल, मायक्रोवेव्ह असेल, मायक्रोवेव्हमध्ये तर 15 मिनटामध्ये केक बेक होतात. ठीक आहे. 15 मिनटामध्ये हाफ KGचा स्पॉन्ज आपला रेडी होतो. आणि इथं मी घेतलेले आहेत बदाम कट केलेले. ठीक आहे. तर मी ह्यावेळेस कट करूनच ठेवले होते अगोदर, कारण वेळ थोडासा आपला वाचतो व्हिडिओमधला. तर आवडीप्रमाणे आपण कट करू शकतो. टुटी फ्रुटी वगैरे पण ॲड करू शकतो, ऑप्शनल आहे. जो राहिलेला आपल्याला जो केकचा जो बॅटर आहे त्याच्यात मी कपकेक बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण टुटी फ्रुटी ॲड करणार आहे. ओके. तर आपल्याला हा केक बेक करायचा आहे 30 ते 35 मिनटं. आरामात बेक होतो कारण आपण याच्यामध्ये दूध ॲड केलेलं नाही. जर तुम्हाला दूध ॲड करायचं असेल तर करू शकता, ऑप्शनल आहे. मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे त्याच्यामुळे दुधाची गरज लागली नाही. ओके. आणि थोडंसं आपण ज्यावेळेस केकचा स्पॉन्ज तव्यामध्ये बेक करायला ठेवतो 5 मिनटं आपण फ्लेम फास्ट ठेवायची, जेणेकरून आपला केकला पूर्ण स्टीम लागू शकते अशा प्रकारे. ठीक आहे. तर इथे मी घेतलेलं आहेत कपकेकचे, हे आहेत लायनर. ठीक आहे. तर हे पण खूप 30-35 रुपयामध्ये 50 पीस काहीतरी येतात त्याचे. तर हे आपण कपकेकच्या ऑर्डरसाठी मी हे यूज करते. बट आता हा बॅटर इथं थोडासा शिल्लक राहिला आहे, कारण जर आपण त्या टीनमध्ये ट्रान्सफर केला असता तर जर आपण त्या टीनमध्ये केकचा बॅटर पूर्ण ट्रान्सफर केला असता तर केक आपला ओव्हरफ्लो, म्हणजे थोडासा आपला जो वरती टीन ठेवला आहे ना त्याला पण थोडंसं चिकटलं असता. त्याच्यामुळे जो एक्स्ट्रा बॅटर आहे तर त्याला मी कपकेकमध्ये, ठीक आहे, ते कपकेकच्या हा जो आहे मोल्ड त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करून आपण ह्याला बेक करणार आहे. हे कपकेक आपले रेडी होणार आहे 10 ते 15 मिनटामध्ये. ठीक आहे. तर मी हे ओव्हनमध्येच शिफ्ट करणार आहे आणि ओव्हनमध्ये आपले हे कपकेक 10 ते 15 मिनटामध्ये परफेक्ट राईज आणि रेडी होतात. इथे आपले 6 कपकेक रेडी झालेले आहेत ऑलमोस्ट. ठीक आहे. तर थोडं बॅटर टाकलेलं आहे त्याच्यामुळे तो एवढा राईज होणार नाही. तर हे आपल्याला 10-15 मिनटं बेक करायचं आहे आणि आपला केक जो आहे तो आपल्याला 35 मिनटं किंवा 40 मिनटं. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण नंतर याला डायरेक्ट 40 मिनटाने किंवा 30 मिनटाने त्याच्या आधीमध्ये पण आपण चेक करू शकतो की आपला राईज होऊन आपल्या टीनला तो स्टिक झाला आहे की नाही हे. बट तसं काही झालेलं नाही आहे. आपला केक इथे झाला आहे रेडी. आणि इथे पाहू शकता तुम्ही, आपण फोर्कने किंवा जी स्टिक असते ना त्याने आपण चेक करायचं. जर आपली स्टिक आणि फोर्क क्लीन निघाली तर समजायचं आपला केक इथं बेक झाला आहे परफेक्ट आणि तो थंड करून खायचा. आता मी गरमच पटकन डिमोल्ड करणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 2 बेस घ्यायचे, एक खाली ठेवायचा एक वरती ठेवायचा, कारण आपण त्याच्यामध्ये लावलेलं आहे इको बेक नाही, बटर पेपर लावलेला आहे. इको बेक आपण रियूज करू शकतो. तर नंतर आपण काय करणार आहे, याला गरमच काढणार आहे पट्टी ह्याची साईडची.
पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि लुकिंग वाईज एकच नंबर आहे. ठीक आहे. आणि हार्ट शेपमध्ये मी हा बनवलेला आहे. तर हा आहे बटर पेपर. आपण याच्यानंतर यूज करणार नाही आहे. तर साईडची पट्टी पण अशी काढून घ्यायची. जर तुम्हाला केकची ऑर्डर घ्यायची असतील तर हा पण खूप सेल होणारा केक आहे. कारण मी ज्यावेळेस केक बनवायला स्टार्ट केलं होतं त्यावेळेस 1 किलोचा रवाचा केक दिलेला आहे. एकदम छान, खूप टेस्टी. पण त्यावेळेस तूप ॲड करत होते. तुपाने खूप एकदम माव्यासारखा टेस्ट येतो. तर नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपले कपकेक पण आपण रेडी करणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला केक इथं झाला आहे रेडी. तर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि आपण आता हा कट करणार आहे. हा केक आपण सेल करू शकतो 350 म्हणजे 350 रुपीज ऑनली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला केक इथं झाला आहे रेडी. आणि हे कप केक आपले चांगले राईस झालेले आहेत. ज्याच्यामध्ये बॅटर जास्त आहे तो पण राईस झालेला आहे. ठीक आहे. तर आपण नंतर याला डायरेक्ट 40 मिनिटांनी किंवा 30 मिनिटांनी त्याच्या आधीमध्ये पण आपण चेक करू शकतो की जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथं आपला केक कटिंग झालेला आहे. एकदम सुपर सॉफ्ट, मॉइस्ट आणि एकदम डिलिशियस केक आणि टेस्टी आहे. तर इथं मी थोडासा टेस्ट करून पण दाखवलेला आहे. ठीक आहे. एवढं सॉफ्ट आणि स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक आपला इथे रेडी झालेला आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तर केक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.